सुप्रभात मंडळी, आज आहे दिवस 4 डे 4 आणि डे 4ची आजची आपली इटनरी आहे. आपण जाणार आहोत आज सी वर्ल्डला अबुधाबी इथे. तर बर दुबईकडनं अबुधाबी ऑलमोस्ट 2 ते 2.5 तासावर आहे. तर आपल्याला आता ट्रॅव्हल करायचं आहे 2-2.5 तास बसमधनं आणि आपण चाललो आहोत सी वर्ल्डला. सी वर्ल्डनंतर तिकडचे काही लोकल स्पॉट्स जे असतील ते पण आपण कवर करू. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा ही सिरीज, आपली दुबई सिरीज कशी वाटते ती. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आपले मंडळी रेडी झालेत आणि इथेही बसलेत सगळे. चले, आज मैंने नहीं बोलना, आप में से कोई अच्छा सिंगर है तो वो आ जाए माइक लेने और आप सोए नहीं, गपशप करते हुए 2 घंटे जो है वो इजीली स्पेंड करें आप. एंड आय लव्ह यू फॉर एव्हर. अरे ठीक आहे, आता हे तुझ्यासाठी गाणं आहे डेडिकेटेड. मिल तेरा प्यार है, बिन तेरे लम्हा भी दुश्वार है, धड़कनों को तुझसे ही दरकार है, तुझसे है राहते, तुझसे है चाहते, तू जो मिली एक दिन मुझे, मैं कहीं हो गया लापता, वो जाने जा दोनों जहां, मेरी बाहों में आ भूल जा, वो जाने जा दोनों जहां, मेरी बाहों में आ भूल जा. सानू एक पल चैन ना आवे, सानू एक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना. सानू एक पल चैन ना आवे, सानू एक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना. दिल कमला डूब डूब जावे, दिल कमला डूब डूब जावे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना. थँक यू, लव यू श्रुती. तर मंडळी, आपण पोचलो सी वर्ल्ड अबुधाबी इथे. तुम्ही बघू शकता, हे बघा आता आपण आज चाललो आहोत. एंट्री तिकीट आहे इथे ऑलमोस्ट इंडियन करन्सीमध्ये 4-5 हजार तिकीट आहे याची. 5,000 रुपये तिकीट आहे पर पर्सन. तर आपण हे आता एक्सप्लोअर करूया, बघूया 5,000चं वर्थ इट आहे काय सी वर्ल्ड. मंडळी, हे पुरं आहे ना एअर कंडिशन आहे, पुरं AC आहे बघा. आणि त्यांनी मस्त ॲम्बियन्स आणि लुक असं गेलंय. खरंच आपल्याला सी वर्ल्ड मध्ये आल्यासारखं वाटतं. वेलकम टू युअर वन ओशन ॲडव्हेंचर. चला. तर मंडळी, हे बघा, हे स्काय बघा किती ओरिजिनल वाटतंय, बनवलेलं आहे एकदम असं भारी वाटतंय बघा. फुल एअर कंडिशन आहे आणि ते स्काय आणि त्याने जे सीचं जे थीम बनवलंय एकदम असं ओरिजिनल वाटतं. इथे बघा, इथे काय बघूया, हा बघा फिश. अरेबियन कॉपीड शार्क fingers very gently at the top, but please avoid touching their tail and eyes also. मी आतला
one last time, but this time, fortune smiled upon her. I'm all about words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. Beachy ambience, since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic bends reminiscent of waves rolling, ash rolling ashore. A subtle pock of beat could mimic the rhythm. मंडळी हा सीन बघा एकदम जबरदस्त. जबरदस्त केलंय बघा. मंडळी यांची आज ॲनिव्हर्सरी आहे, 2nd ॲनिव्हर्सरी. आणि बघा हे असं रिअल वाटतंय ना, एवढं सांगू नाही शकत मी तुम्हाला. कॅमेरामध्ये तो फील येत नसेल, पण एवढं रिअल वाटतंय ना, असं वाटतं आपण सीच्या कुठच्या तरी वर्ल्डमध्ये खरंच आलो होतो. तर इथे बघा हे मायक्रो ओशियन, एंडलेस ओशियन, ट्रॉपिकल ओशियन तिकडे आहे, आणि इथे आहे रॉकी पॉईंट, आणि इथे आहे पोलार ओशियन. या वेगवेगळ्या ओशियनमध्ये जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, चला आपण आता पहिलं जाऊया मायक्रो ओशियनमध्ये. It sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. Beachy ambience, since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic bends. तर मंडळी हे ना मायक्रो ओशियन आहे, सगळं आपले राईड्स आहेत त्याच्यावर. तुम्ही बघू शकता, बघा तिकडनं एक रोलर कोस्टर येतोय, हा बघा, टर्टल ट्विस्ट, टर्टल्स आहेत वर, बघू शकता हे बघा. तर मंडळी आपण इथे आता सगळे राईड्स केलेले आहेत. हे जे ओशन होतं मायक्रो ओशन हे राईड्ससाठीच होतं. तर आता आपण इकडनं लंचसाठी चाललो आहे. अजून आपल्याला 2 ओशन करायचे आहेत, जे मगाशी मी तुम्हाला दाखवले, ट्रॉपिकल ओशन आणि अजून एक आहे ओशन. तर चला, तर आता आपण लंच करूया आणि मग परत कंटिन्यू करूया. तर मंडळी हे बघा, हे आपलं इथे तिकीटमध्ये कॉम्बो इन्क्लूड होतं. तर 60 दिरमचं हे जेवण आहे. याच्यात आपल्याला रोटी दिली आहे, बटर चिकन घेतलं आहे, थंड आहे, फ्रूट डिश आहे, इथे राईस आहे, दाल मखनी आहे. तर आम्ही कॉम्बो करून घेतलं आहे. करतोयला नान नाही घेतलं आहे, आयदर नान किंवा राईस घेऊ शकतो आपण. आणि इथे बघा आपण नानच घेतले आणि दाल मखनी. चला तर फूड एन्जॉय करूया आणि नंतर लगेच आपण स्टार्ट करूया आपलं पुढचं जर्नी.
तर मंडळी आपण आता लंच केलेलं आहे आणि खूप मस्त होतं लंच. तर आता आपण चाललो आहोत सी लायन आणि आपल्या डॉल्फिन शो बघायला. इथे 2 शोज आहेत. ते ट्रॉपिकल ओशनमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण आता इकडे एक्सप्लोअर करूया काय काय आहे सी वर्ल्डमध्ये. आतापर्यंत जाम मजा आली आहे. बघूया आता अजून एक्सप्लोअर करूया सी वर्ल्डमध्ये काय आहे ते. This one's not about lyrics. I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic. तर मंडळी ट्रॉपिकल ओशनमध्ये आलोच आहोत आपण. त्याच्यामध्येच आपल्याला तुम्ही बघू शकता इथे एंडलेस ओशनमध्ये पण जायला एंट्री आहे. तर ट्रॉपिकल ओशनमध्ये जो शो आहे आता मी बोललो डॉल्फिन आणि याचा सी लायनचा, तर तो 4 वाजता स्टार्ट होणार आहे. तर आम्ही विचार करतोय तोपर्यंत एंडलेस ओशनमध्ये जाऊन येऊया. इथे एक राईड आहे आपल्यासाठी. तर मंडळी आता आपण एंडलेस ओशन बघितलं आणि आता आपण चाललो आहोत पोलार ओशनला. तर ऑलमोस्ट आपण ट्रॉपिकल ओशन केलं, त्याच्यानंतर एंडलेस ओशन केलं. आता आपण चाललो आहोत पोलार ओशनला आणि तिकडनं आपले ते 2 मगाशी तुम्हाला शोज बोललो मी आपल्या ह्याचे सी लायनचे आणि डॉल्फिनचे, ते 4 वाजता आहेत. तेही आपल्याला बघायला जायचे आहेत. तर चला आता आपण जाऊया पोलार ओशनला. आहे बघा हे पोलार ओशन, बघा किती मस्त हे केलंय, बनवलंय. कर्तव्य इथे पण बघा अबुधाबी ओशन, अंटार्क्टिक ओशन, अम्बेटॉस आणि आर्टिक ओशन. तर मंडळी इथे एक आहे ना राईड आहे हायपरस्फिअर 360 डिग्री. इथे आपल्याला 360चा व्ह्यू म्हणजे 360 डिग्री आपल्या बाजूने स्क्रीन असते आणि एक राईड आहे. त्या राईडमध्ये आता आपण बसणार आहोत. तर बघूया कॅमेरा अलाउड आहे का तिथे, तर मी तुम्हाला दाखवीन. नाही तर मी तुमचा त्याचा एक सॅम्पल दाखवीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये कसा असेल तो. Thanks to currents like the Gulf Stream, bringing warm water up from the tropics. Pretty cool, right? Or more, I guess. Okay, time to keep moving. The next leg will bring us all the way to the Caribbean. Ready for it? You bet, Captain. You got something special planned. I'll tell you something I've been working on. Caribbean, here we come. तर मंडळी हायपर
स्पियर 360 आपण बघितलं, खूप मस्त होतं ते. कॅमेरा अलाउड नव्हता, पण मी हा व्हिडिओ टाकला आहे तुमच्यासाठी, काय आयटम होता तो बघण्यासाठी. आणि आता आपण चाललो, बाजूला डॉल्फिनचा शो आहे, तर ते 4 वाजता त्यांचे टायमिंग आहेत. तर आपण आता तिकडे चाललो आहोत ते दोन्ही शो बघायला. नाही पण ती जाळी येणार ना मध्ये. हे हे Of stories and traditions. Welcome to Dolphin Island. There is no other place quite like it. And what makes it so special? Birds, certainly. And dolphins, of course. Their endless curiosity, constantly seeking and learning. But here we celebrate our bond with nature through the rhythms of the sky and sea. So join us on an adventure of discovery. Release your curiosity and let your creativity flow. So nice to meet you. Come here, buddy. Join me here. You seem very curious. Are you curious? Perfect. And do you like to play? Amazing. Most importantly, would you like to have some fun? Stick with me. We're gonna have so much fun. Today I'm meeting one of my best friends here on Dolphin Island. His name is Potter. I want you to say hi to Potter by putting both of your hands up and give him a big wave. Up. Up. Yeah, wave. Give him a wave. Come on. Yeah, wave. And look at that. Now he's copying us, right? That's one of the many ways that dolphins can learn from each other. How about you try something different now? Now I want you to spin around in a circle, okay? No, your body. Okay? Spin around, just like me. Spin around, just like a ballerina, yeah. There you go. Now look at him. He's doing a great job, isn't he? शो भिजवतात ते बघ. तर मंडळी आपण बघितला डॉल्फिन शो आणि सी लायनचा शो बघायला भेटला नाही, गर्दी होती थोडी, पण डॉल्फिन शो मस्त होता. तुम्ही बी बघितला असाल या ब्लॉगमध्ये. आता आपण चाललो आहोत एका रोलर कोस्टरवर जो आपल्याला बाहेर दिसलेला मगाशी. तर बघा तिकडे एक रोलर कोस्टर आहे आमच्या मते, तर आम्ही तो आता एक्सप्लोर करतोय तिथे आहे का पहिला, आणि असेल तर जरूर आपण तो राईड करणार आहोत. तो फायनल असेल आपला रोलर कोस्टर. मग इकडनं आपण निघू थोड्याच वेळात, ठीक आहे मंडळी. तर त्या रोलर कोस्टरचा आहे ना जबरदस्त स्पीड होता, 80चा 90चा स्पीड होता, आणि ते एवढे वाकडे तिकडे वळणं होती ना, आणि उलट सुलट जाम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. बेकार म्हणजे बेकार, हे खतरनाक एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही कधी इथे आलात, मेंटा म्हणून त्याचं नाव आहे, ट्रॉपिकल ओशनच्या ह्याच्यात आहे ते, मेंटा म्हणून राईड आहे ती. पण एवढी जबरदस्त आहे ना, म्हणजे एवढी थ्रिलिंग आहे ना की तुम्ही
खरंच एक्सपिरियन्स करा. मला मी सांगू नाही शकणार की तुम्हाला हे दृश्य दाखवतोय त्याचं ते बघून घ्या, पण थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. for the guitar to tell its own serene story, simple, tranquil, flowing like the ocean breeze. If you ever feel like pairing lyrics with that vibe, I'm here. I'm all about words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm, beachy ambience. Since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic bends reminiscent of waves rolling, ash rolling ashore. A subtle pock of beat could mimic the rhythm of distant tides. Let the absence of vocals create room for the guitar to tell its own serene stories, flowing like the ocean breeze. If you ever feel तर मंडळी आपलं सी वर्ल्ड हे फिरून झालेलं आहे आणि फायनली आपण बाहेर आलो आहोत सी वर्ल्डच्या ह्याच्यातनं, पार्कमधनं. आणि आता थोडं विचार चालू आहे आमचा की थोडं बुर्ज खलिफाच्या इथे जाऊ. काही लोकांचं फोटोशूट राहिलेलं तर ते फोटोशूट करायला जाऊ तिकडे आता वेळ असेल तर, आणि नंतर मग हॉटेलला जाऊ. तर आपला हा सी वर्ल्डचा ब्लॉग आज इथेच आम्ही संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. येतो मी तुमची रजा. तोपर्यंत बाय बाय.